प्रशासनाच्या दिरंगाईमुळे टाकळी रस्त्याचे काम अर्धवट. संपूर्ण कामचं ऑडिट झालं पाहिजे. माजी नगराध्यक्ष डॉ. सुनील पाटील आक्रमक. टाकळी रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी 5 कोटी निधी उपलब्ध झाला, मात्र प्रत्यक्षात 2.5 कोटीचं काम झालं नसल्याचा गंभीर आरोप माजी नगराध्यक्ष डॉ. सुनील पाटील यांनी करीत संपूर्ण कामचं ऑडिट करण्याची मागणी करणार असल्याचे सांगत प्रशासनाच्या दिरंगाईमुळेच टाकळी रस्त्याचे काम अर्धवट असल्याचे म्हणाले. टाकळी रस्त्याचे काम अनेक वर्षापासून अर्धवट अवस्थेत असून अपूर्ण कामाला वन खात्याच्या अडकाटीमुळे मुहूर्त मिळत नव्हता. महिन्याभरापूर्वीच वन खात्याने डांबरीकरणासाठी परवानगी दिली असतानाही ठेकेदार काम सुरू करीत नसल्याने माजी नगराध्यक्ष डॉ. सुनील पाटील यांच्यासह टाकळी गावातील ग्रामस्थांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला. याप्रसंगी शेका पक्षाचे तालुका चिटणीस किशोर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष अतुल पाटील, जयवंत पाटील, संजय पाटील, कृष्णा पाटील, युगल पाटील, नरेश पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते. खोपोली नगरपालिका हद्दीतील टाकळी रस्त्याचे काम अनेक वर्षापासून अर्धवट अवस्थेत आहे. मागील काळात अनेक प्रशासन अधिकारी बदलले, ठेकेदारही बदलले आणि नागरिकांच्या समाधानासाठी धूमधडाक्यात भूमिपूजनही झाले, मात्र हा रस्ता अद्याप पूर्ण झाला नाही. टाकळी गाव ते बोंजर सोसायटीपर्यंतचा रस्ता पूर्ण झाला, मात्र पुढील 300 ते 400 मीटर रस्त्याचे काँक्रिटीकरणाला 2 महिने का लागतात, असा सवाल माजी नगराध्यक्ष डॉ. सुनील पाटील यांनी केला आहे. टाकळी रस्त्याचे काम करण्यासाठी संघर्ष तसेच पाण्याची पाईपलाईन, वीज खांब आदी सर्व कामे स्वतः उभे राहून केलीत, मात्र प्रशासनच निष्क्रिय असल्याचा आरोप सुनील पाटील यांनी यावेळी केला आहे. प्रशासनाच्या चुकीमुळेच पहिला ठेकेदार बदलावा लागला असल्याचे सुनील पाटील यांनी सांगत संपूर्ण कामचं ऑडिट करण्याची मागणी करणार असून प्रशासनाच्या दिरंगाईमुळे टाकळी रस्त्याचे काम अर्धवट असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या रस्त्यासाठी टाकळीच्या रस्त्यासाठी अनेक वेळा आम्हाला संघर्ष करावा लागला. सुरुवातीला जर तुम्ही काल पाहिला असेल त्यावेळेस देखील आम्हाला त्यावर आवाज उठवायला लागला आणि त्या ठिकाणी आम्ही त्यावेळेचे तत्कालीन मुख्याधिकारी, त्यावेळेचे तत्कालीन इंजिनियर यांना सस्पेंड करावा लागला. तीच वेळ माझ्यासाठी आत्ता आली का काय, कारण तर आपण पाहिलं असेल कॉन्ट्रॅक्टर चेंज झाल्यानंतर देखील गेली 6 महिने ते 7 महिने याला रोडला म्हणजे 200 मीटरच्या रोडला विलंब लागतोय. आणि आपण पाहिलं असेल फॉरेस्टच्या नावाखाली जो काही त्यांनी विलंब सुरुवातीला केला होता परमिशन नावून, परंतु या कॉन्क्रीट रोडला काही अडचण नव्हती. मी त्यांना वारंवार त्या ठिकाणी बोलत होतो आणि स्वतः त्या ठिकाणी उभा राहून ती काही पोलची अडचण होती ती आपण त्या ठिकाणी काढली गेली. त्या ठिकाणी जे वृक्ष होते ते वृक्ष काढले गेले आणि आमच्या हाताने नगरपालिकेचे पोल हे शेवटी मला स्वतः उभा राहून काढायला लागला. कुठला आमचा अधिकारी या ठिकाणी आला नाही. म्हणजे कुठलाही लक्ष प्रशासन फक्त त्या ठिकाणी बसतोय खुर्चीवरती आणि आम्ही फोन केल्यानंतर ते काम दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सुरू करतात आणि पुन्हा आठवडाभर ते पुन्हा काम बंद करतात. हीच अवस्था आज देखील आपण पाहिली असेल. 8 दिवसापूर्वी मी स्वतः किंवा 5 दिवसापूर्वी स्वतः शिवनं मी फोन केला आणि शिवनं विचारलं का काय होतंय, नाही बोलले तुम्ही वाणीला बोला. वाणीला बोलल्यानंतर वाणी बोलले तो काम सुरू करणार आहे, पण बोललो आज महिना व्हायला आला. जे कॉन्क्रिटीकरण तो एक पीस केला गेला त्याला महिना होऊन गेला, परंतु तो रोडचं काम पूर्ण झाला नाही. आणि कॉन्क्रीटचं काम करत असताना 21 दिवसाचं क्युरिंग हे आम्हाला माहिती आहे, पण तत्पूर्वीमध्ये झाडांची ज्या फांद्या आल्या तर त्या कट करून घ्या. आपले जे साईडचे जे काही लाईन होती त्याला ड्रेसिंग करून घ्या. त्यांनी कुठलंही त्या ठिकाणी काम सुरू ठेवलं नाही. संपूर्ण महिनाभर काम बंद ठेवलं. मग ही कुठली प्रशासनाची पद्धत आहे कामाची. आणि म्हणून प्रशासनावरती मी स्वतः तर नाराज आहे, पण आमचं पूर्ण ग्रामस्थ नाराज आहे आणि खोपोली शहरामध्ये अशाच पद्धतीने काम चालू आहे. म्हणून या प्रशासनावर देखील माझी मनापासूनची नाराजी आहे. आलेले नवीन शिव जरी असतील त्यांना मी कौतुक देखील केलं. त्यांची फॉरेस्टची परमिशन आणताना त्यांनी स्वतः त्या ठिकाणी प्रयत्न केले. आम्ही त्या ठिकाणी ठाण्याला गेलो, परमिशन आली, परमिशन आल्यानंतर देखील हा एवढा मोठा विलंब लागला. परंतु हा काम तर त्यांनी जर लवकर तातडीनं आता चालू झालेलं काम जर त्यांनी पूर्ण सुद्धा बंद केला नाही तर मी मनापासून त्यांचं पुन्हा एकदा कौतुक करेन. पण जर हे काम पूर्ण झालं नाही तर संपूर्ण याला प्रशासन जबाबदार आहे आणि येणाऱ्या ह्या पूर्ण रोडची मी पूर्ण चौकशी नंतर तिथं ऑडिट करायला लावणार. कारण तर 5 कोटीचा निधी या ठिकाणी आम्ही मंजूर करून घेतला, प्रत्यक्षात 2.5 कोटीसुद्धा खर्च झाले नाही. पण याला विलंब का लागतोय त्याची शासनता मला देखील आता यायला लागली. कारण तर अनेक वेळा आम्ही मुख्य आरोप करतो असं होतं आहे म्हणून मी कधी आरोप केले नाही. कुठेतरी काम व्हावा म्हणून आम्ही यांना पाठीशी घेतलं, यांना आम्ही सहकार्य केला. परंतु या ठिकाणी आम्हाला काम उभं राहून करावं लागतंय, परंतु प्रशासनाचा कुठला अधिकारी मात्र या ठिकाणी येत नाही. म्हणून माझी प्रशासनाला या ठिकाणी गांभीर्याने घ्यायला लावणार आहे. नाहीतर माझ्या स्टाईलने त्यांना ह्या पुढच्या येणाऱ्या काउन्सिलमध्ये त्यांना उत्तर दिल्याशिवाय मी राहणार नाही आणि त्यांची पूर्ण चौकशी करून जे दोषी अधिकारी आहेत त्यांना या ठिकाणी कारवाईला सामोरे जावं लागेल एवढंच आपल्या वतीने त्यांना मी आव्हान देतो.
ब्युरो रिपोर्ट न्यूज 46 रायगड खोपोली.